तुम्हाला असं वाटतं का की एखाद्याने काहीतरी बोललं आणि ते दिवसभर शब्द रात्रभर मनात फिरत राहतात, झोप लागत नाही, मन शांत राहत नाही आणि छोट्या गोष्टींचा मोठा डोंगर तयार होतो? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत जास्त विचार करणं कसं थांबवायचं आणि स्वतःला इतकं मजबूत कसं बनवायचं की पुन्हा कोणीही तुम्हाला सहज दुखवू शकणार नाही. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जास्त विचार करणे थांबवा, आता कोणीही तुम्हाला दुखवू शकणार नाही. आजच्या काळात सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकांपेक्षा आपल्या विचारांनी आपण जास्त त्रासून जातो. एखाद्याने काहीतरी बोललं, एखाद्याने दुर्लक्ष केलं, एखाद्याने आपली किंमत कमी दाखवली आणि आपण त्या गोष्टीचा विचार मनात 100 वेळा करत राहतो. खरं दुःख त्या व्यक्तीने दिलेलं नसतं, खरं दुःख आपण त्या आठवणीला पुन्हा पुन्हा जगून स्वतःला देत असतो. जास्त विचार करणं म्हणजे मनाला पुन्हा पुन्हा जखमी करणं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातले लोक नेहमी तुमच्या मनासारखे वागणार नाहीत. कोणी तुम्हाला समजून घेईल तर कोणी मुद्दाम दुखावेल, पण त्यांच्या वागण्यापेक्षा तुमची प्रतिक्रिया तुमचं आयुष्य ठरवते. ज्या क्षणी तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेणं बंद करता, त्या क्षणी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. लोक काहीही बोलतील, कधी ते तुमच्या यशावर बोलतील, कधी तुमच्या अपयशावर. तुम्ही शांत राहिलात तरी ते बोलतील आणि उत्तर दिलात तरी बोलतील. म्हणून स्वतःला विचारा, मी माझी शांती दुसऱ्यांच्या शब्दांसाठी का गमावतोय? खूप वेळा लोकांचं बोलणं त्यांच्या स्वतःच्या मनस्थितीचं प्रतिबिंब असतं. त्यांचा राग, त्यांची असुरक्षितता, त्यांची जळफळाट हे सगळं त्यांच्या शब्दातून बाहेर येतं. म्हणून प्रत्येक शब्द स्वतःवर घेऊ नका. सगळं तुमच्याबद्दल नसतं. जास्त विचार करण्याची सवय तुमचा आत्मविश्वास कमी करते. तुमचं लक्ष, अभ्यास, काम, करिअर आणि फ्युचर गोल्सपासून दूर नेतं. मनाला वारंवार एकच गोष्ट आठवत राहिली तर ती गोष्ट मोठी वाटू लागते, पण वास्तवात कदाचित ती गोष्ट तितकी मोठी नसते. म्हणून मनाला ट्रेनिंग द्या. स्वतःला सांगा, ही गोष्ट माझ्या फ्युचरसाठी खरंच महत्त्वाची आहे का? जर उत्तर नाही असेल तर ती गोष्ट तिथे सोडून द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तुमचा रिॲक्शन हवा असतो. काही लोक मुद्दाम असे बोलतात किंवा वागतात की तुम्ही इमोशनली डिस्टर्ब व्हावं, पण ज्या क्षणी तुम्ही शांत राहायला शिकता त्या क्षणी त्यांचा खेळ संपतो. शांतता ही कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. आणि ते कसं करायचं यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तुमची व्हॅल्यू दुसऱ्यांच्या शब्दांनी ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या मेहनतीने, स्वभावाने आणि ध्येयाने ठरते. कोणी तुमच्याबद्दल कमी बोललं म्हणून तुम्ही कमी होत नाही. सिंहाला कुत्र्याच्या भुंकण्याने फरक पडत नाही, तसंच तुम्हालाही पडू नये. स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवायचं सर्वात मोठं गुपित म्हणजे स्वतःवर फोकस करणं. इतरांनी काय बोललं यापेक्षा तुम्ही काय बनणार आहात हे महत्त्वाचं आहे. तुमचा वेळ दुसऱ्यांच्या शब्दांवर वाया घालवू नका, तो स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरा. जेव्हा तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करता तेव्हा लोकांचे शब्द आपोआप इनसिग्निफिकंट वाटू लागतात. एक वेळ अशी येते की लोक काहीही बोलले तरी तुम्ही तुटत नाहीत, कारण तुम्ही आतून मजबूत झालेले असतात. हेच खरं गुपित आहे. बाहेरचं जग बदलणार नाही, पण तुम्ही आतून मजबूत झालात तर कोणाच्याही शब्दांनी तुम्हाला फरक पडणार नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. लोकांना तुमचा रिॲक्शन हवा असतो. ते मुद्दाम असे शब्द बोलतात जेणेकरून तुम्ही इमोशनली डिस्टर्ब व्हावं, पण ज्या क्षणी तुम्ही शांत राहता त्या क्षणी त्यांची ताकद संपते. दुसरी गोष्ट, स्वतःची किंमत इतरांच्या मतावर ठरवू नका. लोक आज काही बोलतील, उद्या काहीतरी वेगळं बोलतील. जर तुम्ही प्रत्येक मनावर घेतलं तर तुमची शांती कधीच टिकणार नाही. स्वतःला रोज आठवण करून द्या, माझी व्हॅल्यू दुसऱ्यांच्या शब्दांनी कमी होत नाही. तिसरी गोष्ट, स्वतःच्या ग्रोथवर फोकस करा. लोकांनी काय केलं, काय बोललं, कोणाला दुखवलं या विचारांवर वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला बेटर बनवण्यावर वेळ द्या. तुमची मेहनत, तुमचा अभ्यास, तुमचं करिअर आणि तुमचं फ्युचर हेच तुमचं खरं उत्तर आहे. चौथी गोष्ट, स्वतःसोबत वेळ घाला. मनाला शांत बसू द्या. कधीकधी आपल्याला दुसऱ्यांनी नाही तर आपल्या विचारांनीच जास्त दुखावलेलं असतं. म्हणून मनाला पॉझिटिव्ह थॉट्स द्या. स्वतःशी चांगलं बोला. पाचवी गोष्ट, लोकांना दूर ठेवणंही गरजेचं असतं. जे लोक सतत निगेटिव्ह बोलतात, कमी लेखतात किंवा दुसऱ्यांना दुखवतात त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची खूण आहे. कारण तुमची पीस सर्वात महत्त्वाची आहे. सहावी गोष्ट, भूतकाळातील गोष्टी सोडायला शिका. जे झालं ते झालं, त्याच विचारात राहून तुम्ही
प्रेझेन्स खराब करता आणि फ्युचर पण वीक बनवता. जे गेले ते सोडा आणि पुढे चला. 7वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःला मेंटली अनब्रेकेबल बनवा. लोक काय म्हणतील, काय विचार करतील, कोण तुमच्याबद्दल काय बोलतंय, या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल त्या दिवशी जगातला कोणताही माणूस तुम्हाला सहज दुखवू शकणार नाही. लक्षात ठेवा, लोकांचे शब्द तेव्हाच दुखवतात जेव्हा तुम्ही त्यांना मनात जागा देता. स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांचे शब्द फक्त आवाज राहतील, जखम नाही. आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे. सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा त्या मित्राला ज्याला या व्हिडिओची खरंच खूप गरज आहे आणि त्यालाही असेच पॉवरफुल कंटेंट बघायला आवडते. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूयात याच आपल्या चॅनेलवर.